सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण पर्यावरण याविषयी सविस्तरपणे अभ्यास पाहत आहोत, म्हणजे सर्व टू द एक्झाम पॉईंट थिअरी पाहत आहोत. हा जो टॉपिक आहे, सर्व स्पर्धा परीक्षा MPC सह UPC सह मोस्टली SI आणि ग्रामसेवकसाठी त्यांनी स्पेसिफिकली ते सिलेबस दिलेला आहे. परंतु हा GK मध्ये देखील पोर्शन होऊ शकतो, त्यामुळे सर्व परीक्षेसाठी तुम्ही अभ्यास करतात हे गृहीत धरून चला. स्वच्छता निरीक्षकासाठी तुम्ही स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक घेतलेलं असेल, त्यामध्ये ह्या सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आणि याच व्हिडिओ मेंटरशिप प्रोग्राममध्ये ग्रामसेवक असो की स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी असो किंवा ग्रामसेवक तांत्रिक डायरी, सगळ्यामध्ये नोट्स तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर GK साठी पुस्तक आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्सची माहिती जी आहे सध्या 149 आहे, पण मॅक्झिमम 499 पर्यंत असू शकते, तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितगृह वायू याविषयी पाहणार आहोत. आता हरितगृह वायू, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट्स जे तुम्ही ऐकता ते हरितगृह वायू. औष्णिक इन्फ्रारेड प्रारण शोषणारे वायू, ओके, तेच हरितगृह वायू. आता परीक्षेत कसा प्रश्न आलेला आहे हे सांगून देतो. हरितगृह वायू खालीलपैकी कोणते आहेत, कोणते नाही, हे दोनच प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर हरितगृह वायूचे परिणाम हा एक मुद्दा आहे, त्यावर आपण PYQ घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. हरितगृह परिणाम काय होतो ते बघा. हरितगृह परिणामाचे उदाहरण, सर्व काचा बंद करून उन्हामध्ये उभी केलेली मोटर गाडी. आता हा प्रश्न मी मोस्टली काय करत असतो, सर्व एक्झाम मधल्या PYQ वाचत असतो, कारण त्या अनुषंगाने आपल्याला नोट्स लिहिता येतात. तर मला आठवतं ज्यावेळेस वाचलेलं आहे की हरितगृहावर कुठं प्रश्न आला होता, ज्यावेळेस 2010 सालीची एक CETची प्रश्नपत्रिका होती. ओके, 2010 साली शिक्षक भरती CET झाली होती. त्यासाठी विज्ञान हा 50 मार्काला प्रश्न होता. त्यावर आधारित यावर प्रश्न आलेला होता, सर्व काचा बंद केल्यास ही परिणाम कशाचा आहे, तर हरितगृह वायू परिणामाचा आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या परीक्षेत देखील एकदा दोनदा आलेला आहे. पुढे व्याख्या बघा. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड या वायूंना हरितगृह वायू असे म्हटले जातात, असे म्हणतात. ग्रीन हाऊसेस गॅसेस, ओके, कारण ते हरितगृहाच्या काचेसारखे कार्य करतात, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषून घेतलेली उष्णता कायम ठेवली जाते आणि ती अंतराळात जाण्यापासून अडवली जाते. तपांबरामध्ये उष्णता अडवल्या जाण्याच्या या प्रक्रियेला हरितगृह परिणाम म्हणतात. या थेरीमधून काय काय पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायच्या. एक, हरितगृह वायू कोणकोणते आहेत, तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, ओके. त्यानंतर CFC यावर देखील परीक्षेत प्रश्न आलेला आहे, ज्याला आपण फ्लोरोकार्बन म्हणतो. त्यानंतर O3 काय, हे ओझोन. अशा प्रकारे ग्रीन हाऊसेस गॅसेसचे उदाहरणं आहेत, ओके, ते नावं आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहू. हरितगृह वायू दिलेलाच आहे, ठीक आहे, एवढे आहेत हरितगृह वायू. चार्टस आहे. कार्बन मोनॉक्साईड बाष्प देखील आहे, पाण्याची वाफ, ओके. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हायड्रोफ्लोरोकार्बन्स, ओके, परफ्लोरोमिथेन CF4, ओझोन, सल्फर ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड. आता पुढील उत्सर्जित क्रियाशील वायू ज्याला हरितगृह वायू सुद्धा म्हणतात, त्यामध्ये मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन यावर परीक्षेत प्रश्न आलेला आहे. हे सगळा जो चार्ट आहे ना, ह्याच्यातले नावं लक्षात ठेवा. मेनली मी तुम्हाला नावं कोणती लक्षात ठेवायचे ते सांगतो. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, ओझोन, ओके, CFC, मिथेन यावर प्रश्न आलेला आहे. परफ्लोरोकार्बनवर कधी आलेलं नाही, तेवढं काही माहीत नाही, परंतु CFC HFC लक्षात राहू द्या, ओके. हे अशा हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. हा चार्ट तुम्ही कुठेही लक्षात ठेवा, नाही आहेत हे सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प, हॅलोजनेटेड वायूंच्या हरितगृह परिणामामुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते, कारण हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात
आणि तिला परत भूपृष्ठाकडे उत्सर्जित करत असतात. ओके. कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प आणि हॅलोजनेटेड ते पाहिजे फक्त. हॅलोजनेटेड वायूंच्या हरितगृह परिणामामुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते, कारण हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत काय करत असतात, भूपृष्ठाकडे उत्सर्जित करत असतात. आता 1827 या वर्षाचा शोध बघा. हरितगृह परिणामाचा शोध सर्वप्रथम जोसेफ फुरियर यांनी 1827 मध्ये लावला आणि 1861 मध्ये जॉन टिंडल यांनी हरितगृहाची प्रायोगिक पडताळणी केलेली आहे. हे दोन्ही वैज्ञानिक अतिशय डीपमध्ये, म्हणजे जास्तीत जास्त जर विचारलं तर डीपमध्ये हे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात, जोसेफ फुरियर आणि जॉन टिंडल यांच्यावरती. त्यानंतर 1876 मध्ये अर्हेनियस यांनी हरितगृहास प्रमाणित म्हणजे क्वांटिफाय केले. हे 3 नावं लक्षात ठेवा कशा प्रकारे ह्याची हरितगृहाविषयी म्हणजे संशोधकांचे योगदान आहे. हरितगृहाचे महत्त्व. पृथ्वीस उबदार ठेवण्यास आणि शीतकरणापासून संरक्षण करण्यासाठी हरितगृह परिणाम आवश्यक आहे. हरितगृहाचे फक्त दुष्परिणामच महत्त्वाचे नाहीत, तर त्याचे देखील चांगले देखील परिणाम आहेत. म्हणजे बघा, हरितगृह परिणाम नसेल तर आपली पृथ्वी काय होईल, एकदम बर्फाचा गोळा होऊन राहील. ओके. त्यामुळं हरितगृह परिणाम देखील महत्त्वाचा आहे. हरितगृह परिणाम. जागतिक तापमानवाढ. पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह परिणामाची असणारी तीव्रता वाढून तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. याला जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. व्याख्या लक्षात असू द्या, एवढं काही अवघड नाही. जागतिक तापमान वाढीस जबाबदार घटक. वाहन आणि औद्योगिक प्रदूषणामुळे कार्बन मोनॉक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, CO2 अशा वायूंची वाढ होत आहे आणि क्लोरोफ्लोरोकार्बन सारखे काही मानवनिर्मित वायू पृथ्वीच्या तापमान वाढीस जबाबदार ठरतात. आता CFC ही कसं आहे, मानवनिर्मित वायू. ओके. मानवी समाज आणि शेतीवर देखील ह्याचा परिणाम होत असतो. कशाचा? हरितगृह परिणामाचा. पर्जन्य न्यूनता. पाऊस कुठं कमी पडतोय, त्याचं कारण जागतिक तापमान वाढ. सागरातील आम्लतेचा स्तर वाढतो आहे. सागराची पातळी वाढते आहे. 1977 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मार्ग सरकवत आहेत. एल निनोची वारंवारतावर परिणामता तीव्रता वाढत आहे. एल निनो आणि ला निनो. ओके. हे पाऊस कमी पडणार का जास्त पडणार याच्या संदर्भात आहे. हा भूगोलचा टॉपिक आहे. ओके. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे याबद्दलही. हवामान बदलासाठी जबाबदार असलेल्या विविध क्रिया. एक, औद्योगिक उत्सर्जन. त्यामध्ये हरितगृह वायू कोणते आहेत? नायट्रोजन ऑक्साईड NOx. या सगळ्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. कार्बन मोनॉक्साईड, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. ओके. वाहन उत्सर्जनातून कोणते हरितगृह वायू बाहेर पडतात ते बघा. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड. औद्योगिक उत्सर्जनातून आणि वाहन उत्सर्जनातून जे कॉमन हरितगृह वायू बाहेर पडतात ते देखील लक्षात ठेवा नावं. त्यानंतर जीवाश्म इंधन ज्वलन, त्याच्यातून कार्बन मोनॉक्साईड, शेण रवंत करणारे जनावरे आणि भात शेती यातून मिथेन, यावर परीक्षित प्रश्न आलेला आहे. सांडपाणी आणि लँडफिलमधून मिथेन, यावर परीक्षित प्रश्न आलेला आहे. रेफ्रिजरेशन फोम आणि एरोसोल याच्यातून कोणता हरितगृह वायू पडतो? CFC, यावर परीक्षित प्रश्न आलेला आहे. खते, नायट्रोजन ऑक्साईड, हे तुम्हाला कृषी ॲग्रीच्या संदर्भात विचारलं जाऊ शकतं, कारण वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते, ऑक्साईडचं नाही. नायट्रोजन खूप महत्त्वाचं आहे. त्याचं ज्यावेळेस तुम्ही श्वासोश्वास घेता आणि हवा आत घेता आणि हवा बाहेर सोडता, याच्या प्रमाणामध्ये काही बदल होत नाही. मानवाला जरी उपयोग नसला तरी वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन खूप आवश्यक आहे. ओके. त्यानंतर काही वायूंचे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल, GFP, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल, ते बघा. हरितगृह वायू ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल कसं आहे ते बघा. कार्बन डायऑक्साईड 1 आहे, मिथेनचं 22 आहे आणि CFCचं 12 ते 12,000 म्हणजे HFC हायड्रोफ्लोरोकार्बनचं. ओके. त्यानंतर सल्फर हेक्झाफ्लोराईडचं
हे 22,000पर्यंत आहे SF6. ओके, अशा प्रकारचा याचा परिणाम आहे. त्यानंतर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरलेल्या विविध हरितगृह वायूंचे केंद्रीकरण आणि त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर SIचा कोर्स आरोग्य विभागामधील सर्व कोर्सबद्दल विषयी माहिती जी आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मिळेल. कृपया कोर्स जॉईन करा. सध्या ऑफरमध्ये 149 असू शकते किंवा 199 असू शकते. तांत्रिक व्हिडिओ देखील तुम्हाला मिळतील आणि जास्तीत जास्त PYQ, MCQ, घटकनिहाय सर्व कंटेंट आणि ह्या नोट्सच्या PDF वाचण्यासाठी मिळतील. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.